भेटतात हा आपल्या भारताचा वारसा आहे आणि भारतातला वारसा हा भारतीय लोकांना जोपासायचा आहे. बाहेरच्या परदेशातले लोक येऊन हा जोपासणार नाही. अशा ठिकाणी जर गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता ठेवा. कारण या वास्तू आपल्या म्हणजे बडबड करण्याला, गोंधळाला किंवा आपल्या खेळण्याला, मोबाईल वापरायला किंवा गप्पा मारण्यासाठी बनवलेलं नाहीये. ही पहिली गोष्ट ही बौद्ध लेणी. पूर्वी बौद्ध भिक्षू आणि अन्वयी जे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचे त्या लोकांच्या वर्षावासात म्हणजे पावसाळ्यात या निवास व्यवस्था आहे. गौतम बुद्धांनी अनंत असे विचार मांडले. त्यातला प्रमुख जो विचार सांगितला गेला, कोणत्याही जीवाला दुःख का होतं, म्हणजे तू मला दुःख का होतं, कारण त्याचं प्रमुख कारण आपल्याकडे षडविकार आहे. षडविकारमध्ये काय काय मोडतं? मोह, माया, द्वेष, अहंकार आणि स्वार्थ हे आपले विकार आहे. त्या विकारांची निर्मिती जे करतं ते मन आहे. मन शरीराचा अवयव असून ती क्रिया आहे. मन असंख्य असे विचार निर्माण होतात, म्हणून आपण नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार करतो आणि त्यामुळे आपल्याला दुःख होतं. तर त्या मनाला स्थिर करण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान साधना. ध्यान साधना म्हणजे काय की मन जगात सगळ्यात वेगवान आहे, त्याला जर स्थिर करायचं असेल तर अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही आणि ते म्हणजे